नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, मागच्या 3 क्लासेसमध्ये आपण देवी वर्कला सुरुवात केलेली आहे. तर त्यामध्ये आपण देवीचं वर्क हे आपण स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी ब्लाऊज कटिंग, पेपर कटिंगपासून पेपर मार्किंग, त्यानंतर देवी मार्किंग, त्यानंतर देवीचं फेस कलर कसं करायचं, त्यानंतर तिचे डोळे, लिप्स, तिचे ओठ किंवा फेसला तिच्या कलरिंग कसं करायचं हे सगळं डिटेल्समध्ये आपण बघितलेलं आहे. आज इथं आपण साडी ड्रेपिंग बघणार आहोत देवीची. इथं बघू शकता मी ग्रीन कलरचा हा काठ घेतलेला आहे. हा काठ तुम्हाला कुठल्याही जिथं आरीचं मटेरियल मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल. आता इथं आपण हा कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे. आता हा जो ग्रीन कलरचा काठ आहे तो आपण इथं वापरणार आहे. तसंच इथं तुम्ही बघू शकता, आता इथं आपण पिन्स वगैरे पिन घेतलेल्या आहेत, बॉल पिन आहेत त्या. आपल्याला हा जो काठ आहे हा काठ जॉईन करायला त्याची मदत होणार आहे. बघू शकता तुम्ही इथं. तर आता आपण इथं जे साडीचं देवीचं जे साडी ड्रेपिंग आहे ते बघणार आहोत कसं करायचं. तर सुरुवातीला हा जो वरचा भाग आहे, पार्ट आहे देवीचा, त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला काठ लागणार आहेत. आपण जे काठ 1 मीटर काठ आणतो तोच त्याच्यातला आपण काठ तिथं यूज करणार आहोत. तर पूर्ण याला आपल्याला तो काठ पुरतो, म्हणजे जवळ तुम्ही 1 मीटर काठ आणला तर तो तुम्हाला सहज पुरून जातो. तर आधी काय करायचं बघा. आता हा जो आहे हा बऱ्यापैकी ट्रायंगल शेपसारखा असतो, म्हणजे पूर्णही ट्रायंगल नसतो. तर आधी जिथं आपण अर्धा भाग होतो जिथून साडी ड्रेपिंगला सुरुवात करणार त्याचा वरचा जो पोर्शन असतो तिथं ठेवताना काय करायचं, आधी इकडचं जे स्लँटिंग लाईनमध्ये असतं तिथलं मेजरमेंट घ्यायचं. त्यानंतरनं जिथून साडी ड्रेपिंगचा अर्धा भाग सुरू होतो तिथं अर्ध्यावरती सरळ स्ट्रेटमध्ये असं बघा असं हे करायचं. त्यानंतरनं तेवढा भाग कट करून घ्यायचा आणि कट करताना तो व्यवस्थित एकाच लाईनमध्ये कट करायचा, खालीवरती असं करायचा नाही. ठीक आहे. त्यानंतरनं पलीकडच्या ह्यालासुद्धा असाच आपण तेवढ्याच मापाचा कट करून घ्यायचा. ठीक आहे. व्यवस्थित दोन्हीकडचं माप सेमच असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये एवढा काय फरक पडणार आहे. थोडंसं कमी जास्त होईल, त्यासाठी अगोदर ठेवताना त्याचं व्यवस्थित असं मेजरमेंट करून घ्यायचं, म्हणजे त्याला किती लागतो आहे. आधी आपण कट केलेला हा जो पहिला पार्ट आहे तो तिथं बसतो आहे की नाही हे पण व्यवस्थित तिथं लावून बघायचं. आणि जर का थोडंसं जास्त असेल तर त्याच्या अनुषंगाने थोडंसं कट करायचं. असं काय नाही की तुम्ही इथं जास्त कट केलं म्हणून ते पुरणार नाही. आता इथं बघा आपण बॉल पिन घेतलेले आहेत काढून. आता आपण देवीचं ड्रेपिंग करायला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं, आपण जो काठ घेतलेला आहे त्या काठाची जी वरची बाजू असते, तर ती वरची बाजू एक तर तुम्ही मशीनवरती त्याला शिलाई मारून घेऊ शकता वरच्या बाजूला आणि ही जी बाजू असते ह्या बाजूला तुम्ही वरच्या बाजूने एक तर शिलाई मारून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही त्याला दुमडायचं पूर्ण आणि त्याच्यावर चांगलं प्रेस करायचं. अशा प्रकारे प्रेस करून जिथून आपण साडी ड्रेपिंगला सुरुवात करणार आहोत तिथं व्यवस्थित त्याला जॉईन करून घ्यायचं. एकदा तुम्ही अशा प्रकारचे तुमच्याकडे बॉल पिन असतील तर त्या एक बॉल पिन तिथं व्यवस्थित लावून घ्यायच्या. बॉल पेन एकदम व्यवस्थित त्याला दाब द्यायचा. कुठेही त्याला घोळ नाही किंवा फुगीरपणा नाही आला पाहिजे. बघा, एकदम स्टार्ट टू एंड तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये कुणीच सांगणार नाही. एकदम व्यवस्थित तुम्हाला एकदम हळू आणि सावकाशपणे तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. बघा, एकदम काय करायचं करताना थोडासा जरी फुगीरपणा आला ना तरी मग तुमचा काठ ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तो त्याला मध्येच मग फुगीरपणा येतो. त्यासाठी काय करायचं, आधी असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं. जिथून तुम्हाला काठ घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं. आता बघा इथं मी नंतरनं जे प्रेस केलं होतं ती दुसरी जी आपण गुढी करणार आहोत त्याच्यासाठी. आता इथं एक सगळीकडं लावत जायचं नाही, कारण मग तुम्ही जास्त गुढ्या पाडत गेला की ते आधीचे जे बॉल पिन लावलेले असतात ते निघू शकतात. त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारचं आधी थोडंसं जेवढं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अशा प्लेट्स करत असता तेव्हा त्या एकाच साईजमध्ये पाहिजेत, कमी जास्त अशा करायच्या नाहीत. बघा कशा पहिली, दुसरी आणि तिसरी ज्या प्लेट्स मी केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. कुठेही कमी जास्त करायच्या नाहीत, तरच त्या साडी ड्रेपिंगला पण फिनिशिंग येतं आणि दिसायला एकदम सुंदर दिसतं. तुम्ही बघालच तुम्हाला लक्षात येईल
साडी ड्रेपिंग व्यवस्थित जर का प्लेट्स व्यवस्थित आल्या तर तुमचं साडी ड्रेपिंग किती छान दिसतं ते. या पूर्ण देवी वर्क हे जे असतं हे तुमच्या साडी ड्रेपिंगवरतीच अवलंबून असतं. बघा इथे आता हां, आता जास्त जास्त प्लेट्स करून ठेवायचे नाहीत. कारण हे काठ जे असतात ते जाड असतात आणि आपले जे बॉल पेन असतात ते हलका असतात. त्यामुळं ते अलगद काठ उचलले जातात. अशावेळी काय करायचं, आपण जो थ्रेड घेतलेला होता कॉटनचा नॉर्मल निडलमध्ये त्याचे खालून आपण टाके घालायला सुरुवात करायची. पहिला जिथे आपण पहिली बॉल पेन पिन लावली होती तिथून पहिला एक टाका घालायचा. टाका खालून सुईवरती काढायची. परत सुई वरती काढल्यानंतर तिथूनच परत सुई खालच्या बाजूने खेचून घ्यायची आणि एक काळजी घ्यायची की तुम्ही ज्या पिन्स लावलेल्या असतात त्या सुई ही केल्यानंतर काढून घ्यायची. कारण परत ती जुई धागा जो आहे तो त्या पिनमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी तिथून आपण जी पिन लावलेली असते ती पिन सुरुवातीला काढून घ्यायची आणि मग तिथून धागा खाली घालायचा. आता सेकंड मध्यभागी आपण हे करणार आहोत. मध्यभागी जिथे आपण बॉल पेन लावलेल्या होत्या तिथून आपण धागा वरून खालून वरती काढून घेतला आणि तिथूनच परत खाली घालायचा. परत लास्टला जिथं आपले काठ संपतात त्याच्या थोडंसं अलीकडे, एकदम टोकावर पण नाही, त्याच्या थोडंसं अलीकडं बाहेर काढून घ्यायची खालून आणि परत मग जिथून बाहेर काढून घेतली तिथूनच आतमध्ये घालायची. व्यवस्थित करायची, जास्त गडबड नाही करायची. सगळ्यात महत्त्वाचं आपलं साडी ड्रेपिंग असतं. काठ आपण व्यवस्थित लावले तरच छान लूक येतो. शक्यतो तुम्ही ज्यावेळेस जी लाईन आपण स्टिचिंग करायला घेतो त्या लाईनच्या सगळ्या बॉल पिन काढून टाकायच्या. कारण आपण तिथं एकदम आपला हात व्यवस्थित जर ठेवला तर तिथून हलणार नाही किंवा तुमचं हे पण होणार नाही. महत्त्वाचं कसं ते तुम्ही जे दोरा हे करता ते दोरा जर का त्याच्यामध्ये अडकला तर मग ते तसंच अडकून राहणार त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस मग पिन काढणार त्यावेळी तिथं लूजपणा येणार. त्यामुळे अगोदर पिन काढून घ्यायच्या. पूर्ण साडी ड्रेपिंगमध्ये 3 ठिकाणी, एक सुरुवातीला, एक मध्यावरती आणि एक एंड म्हणजे शेवट, अशा ठिकाणी 3 स्टिच करून घ्यायची. म्हणजे कुठेही फुगीरपणा येत नाही. तुम्हाला जर एकदम प्लेन साडी पाहिजे असेल बसलेली तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला जर तिथं 3 स्टिच द्यावेच लागतील. आत्ता आपण जसं की सुरुवातीपासून आपण देवी जसं स्टार्ट केलं वर्क त्यापासून म्हणजे बोटनेक कसा मेजरमेंट घ्यायचं, कारण याला बोटनेकच लागणार. तुमची देवी पूर्ण बसायची म्हटल्यानंतर तुम्ही त्याला डीप गळा घेऊन चालणार नाही. तर बोटनेक कसा घ्यायचा, त्यानंतर त्याचं मेजरमेंट, त्यानंतरनं त्याचं मार्किंग कसं करायचं ब्लाऊज पीसवरती, त्यानंतरनं देवी मार्किंग कसं करायचं, देवी कसं ड्रॉ करायचं, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तरी पण सुरुवातीला जेव्हा फर्स्ट टाईम आपण करतो तेव्हा आपल्याला खूप त्याच्यामध्ये अडचणी येत असतात. अशा प्रकारे जर का तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. त्या एका गोष्टीवरती आपण तुम्हाला डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवला जाईल. आपलं पूर्ण हे जे देवी वर्क आहे हे कंप्लीट झाल्यावर तुमचे जे काही शंका असतील त्याचं निरसन केलं जाईल. ठीक आहे. येत नाही म्हणून मध्येच सोडून देऊ नका. प्रॅक्टिस करत राहा, कंटिन्यू प्रयत्न करत राहा, म्हणजे तुम्हाला आपोआप ते जमेल. सुरुवातीला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कराल तेव्हा थोडंसं कलरिंग म्हणा, जे फेस कलरिंग असतं त्याचं तुमचं थोडंसं चुकेल किंवा साडी ड्रेपिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल किंवा सुरुवातीला जेव्हा तुम्ही मार्किंग करता तिथेही तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर येत नाही म्हणून ते सोडू नका. तिथंच मध्ये आपले जे व्हिडिओ आहे ते परत तुम्ही रिपीट एकदा, दोनदा, तीनदा व्यवस्थित जर बघितले ना तर तुमच्या लक्षात येईल की आपलं काय चुकतंय आणि आपण कसं केलं पाहिजे. तर मध्येच कुणीही थांबवू नका. प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहा. माझ्याबरोबर तुम्ही जर का व्यवस्थित ब्लाऊज केले तर तुमचे घरी बसल्या माझ्याबरोबरच तुम्हाला ज्या डिझाईनचे ब्लाऊज आहेत ते कंप्लीट होऊन जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ताईंची अशी अपेक्षा असते की त्यांना देवीचं वर्क शिकायचं असतं. तर महत्त्वाचं त्यासाठीच आपण स्टेप बाय स्टेप इथं सगळं घेत आहोत.
आता ही घडी बघा, आपण ज्या आधीच्या घेतल्या होत्या त्या एकदम सरळ रेषेमध्ये आपण प्लेट्स टाकलेल्या होत्या. जेव्हा काय होतं, जेव्हा सर्कलमध्ये आपण प्लेट टाकायला जातो तेव्हा तिथं आपल्याला स्ट्रेट प्लेट घेऊन चालणार नाही. तिथं आपल्याला स्लँटिंग म्हणजे तिरक्या लाईनमध्ये आपल्याला प्लेट्स घ्याव्या लागतील. म्हणजे काय, तर इथं बघा हा जो पहिला पॉईंट आहे, जिथून आपण घडी प्लेट्सचा पहिला स्टिच टाकतो तो आधीच्या ह्याच्यावरती आला पाहिजे. थोडासा कमी, पण नंतरची जी आपली प्लेट्स आहे खालच्या बाजूला ती आहे त्या डिस्टन्समध्ये ठेवायची. ती तिरकी झाली पाहिजे. म्हणजे वरून अंतर कमी झालं पाहिजे आणि खालून अंतर वाढलं पाहिजे. तेव्हाच आपल्या प्लेट्स व्यवस्थित येतील. खाली बघा, आता इथं बघा वरच्या बाजूला मी थोडंसं पहिल्या प्लेट्सवरती ही दुसरी प्लेट्स घेतलेली आहे, पण खालून मी आहे तेवढ्याच अंतरावरती त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल किंवा आहे तेवढंच घेतलं तरी चालेल. एवढंच त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. बाकी तुमचं काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही हेच जर का व्यवस्थित केलं तर तुमच्या प्लेट्ससुद्धा एकदम सुंदर येतील. ठीक आहे. आता आपला इथून आपल्या स्लँटिंग लाईनला सुरुवात होतील. बघू शकता, पहिली आपण इथं तिरकी आपण इथं प्लेट्स घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपण तिरक्या प्लेट्स घेऊन आपण बाकीचे प्लेट्स तयार करून घेणार आहे. तुम्हाला मी सांगितलं इथं काय करायचं ते. ज्यावेळेस पहिली प्लेट्स आता इथून असते त्यावेळेस त्याच्यावरती ज्यावेळेस आता प्लेट्स घेणार तुम्ही त्यावेळेस तिरकी घ्यायची. म्हणजे पहिल्या ह्याच्यावरती जे दुसरी प्लेट्स आहे ती त्याच्या सुरुवातीची त्याच्यावरती आली पाहिजे आणि जी खालची बाजू आहे, हे बघा आता इथे बघा, पहिले जे आपण कसं अंतर ठेवून प्लेट्स टाकल्या होत्या, आता इथं जी वरची बाजू आहे ती आधीच्या प्लेट्सच्या वरती येणार. म्हणजे अंतर त्यांचं कमी होणार, एकावर एक येणार. आलं. आणि ही खालची बाजू आहे, बघू शकता तुम्ही, दिसतंय. एकदम सावकाश बघा, एकदम काळजीपूर्वक बघा, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. एकदम शांततेने एकदम व्यवस्थित मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं जरी तुम्ही फर्स्ट टाईम जरी करत असला तरी अगदी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये देवी एकदम सुंदर तुम्ही बनवणार, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जर का मी तुम्हाला जसं सांगत आले तसं जर का तुम्ही वर्क सुंदर केलं तर तुम्ही एकदम म्हणजे अगदी क्लासेस लावून प्रोफेशनल शिकूनसुद्धा ज्यांना एवढं छान वर्क जमणार नाही तेवढं सुंदर तुम्ही देवी वर्क बनवू शकता. पण मी सांगितलेल्या तुम्हाला ज्या टिप्स आहेत, जसं मी तुम्हाला एकदम जसं शिकवलं आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही केलं तर तुम्हाला देवी वर्क एकदम सहज आणि सुटसुटीत वाटेल. म्हणजे तुम्हाला अगदी जे त्याचा बाव असतो की देवी वर्क खूप अवघड असतं, सगळ्यात महत्त्वाचं ड्रेपिंग असतं, ते जमत नाही, काही नाही. तुम्ही एकदम व्यवस्थित सावकाशपणे केलं तर तुम्ही पहिल्या प्रयत्नातसुद्धा सुंदर असं देवी वर्क करू शकता. मग काही फक्त टिप्स असतात, तेवढ्या लक्षात ठेवल्या ना काही अवघड नाही. बघा आता इथं थोडंसं, आता इथं तर मी आता जी प्लेट आहे ही आधीच्या प्लेटवरती मी पुढची बाजू पूर्ण त्याच्यावरती ही केलेली आहे. त्याच्यामध्ये काहीच डिस्टन्स ठेवलेला नाही. फक्त डिस्टन्स कुठं ठेवला, खालच्या साईडला ठेवलेला आहे. नाहीतर मध्ये आणि शेवटलाच ठेवलेला आहे. सुरुवातीचा जिथं आपण प्लेट्स सुरुवातीला जिथं आपण हे करतो तिथं मी एकावर एक ठेवून घेतलेली आहे. काही घाबरायचं नाही, व्यवस्थित करायचं. चुकलं तर चुकलं, परत आपल्याला ते काढता येतं. असं काही नाही की ते खराब होतं. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तिसऱ्या प्रयत्नात तरी ते तुम्हाला व्यवस्थित जमेलच. प्रयत्न करत राहायचे. बघा दिसतंय तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम? किती सुंदर प्लेट आलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही बाकीच्या मधल्या प्लेट का नाही दाखवल्या, व्हिडिओ खूप मोठा झाला असता, लॉंग व्हिडिओ झाला असता आणि मग तुम्हीच कंटाळला असता. म्हणून मी तुम्हाला आता जी टिप्स दिली तीच टिप्स मी फॉलो करून तीच वापरून सगळ्या प्लेट्स केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय असं मी वेगळं काही केलेलं नाही आहे. ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच मी पुढं कंटिन्यू करून या प्लेट्स केलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा तशाच करा. सुरुवातीला कमी एकावर एक प्लेट्स करत वरून बाकीच्या खालून प्लेट्स वाढवत चला. आपोआप तुमचं सुंदर असं देवी वर्कचं साडी ड्रेपिंग होऊन जाईल. अशा प्रकारे आपण आता इथं हे वर्क कंप्लीट करून घेणार आहोत. तुम्हाला जर का त्याच्या रिलेटेड काय प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा.
तर इथं बघू शकता आता आपण बऱ्यापैकी हे आपण प्लेट्स कंप्लीट करत आणलेले आहेत. आता थोडेसे इथं आपले राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण काट शिल्लक राहतील ह्याच्यामधून. तर तुम्हाला असं वाटेल की आपण छोटे छोटे प्लेट्स केल्या तर काट पुरणार नाहीत. तर असं काही होणार नाही. 1 मीटरमध्ये पूर्ण आपलं साडी ड्रेपिंग होऊन जातं. तुम्हाला कुठल्या येतात. ही मी जी देवी आहे जरा थोडीशी मोठी घेतलेली आहे. तर इथं बघू शकतात आपलं सुंदर असं देवीवर कंप्लीट होत आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, तुम्हाला ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगते, जसं की तुम्ही जे ब्लाऊज कराल ना ज्याच्यावरती, त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये नेहमी काठ यूज करायचे, म्हणजे त्या काठला पण लूक येतो आणि तुमचा जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला पण एक छान असा लूक येतो. आता इथं मी पिंक कलरचा ब्लाऊज माझा आहे, तर त्याच्यावरती मी ग्रीन कलरचा काठ घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लूक आलेला आहे आणि किती छान अशा प्लेट्स पण पाडलेल्या आहेत. दिसते तुम्हाला? म्हणजे मला सांगायची गरजच नाही आहे की प्लेट्स किती छान आलेल्या आहेत. तुम्हाला बघता क्षणी तुमच्या डोळ्याला सुद्धा किती सुंदर असं वाटत असेल की हे सगळ्या आपलं जे देवीला जे खरं लूक असतं, देवीचं जे खरं रूप उठून दिसतं ना, ते खरं हे आपल्या साडीच्या प्लेट्समुळंच दिसतं आणि तुम्ही इथं बघू शकता किती छान दिसतंय ते. ठीक आहे. तर ताई सगळ्यांना अगदी सांगणं आहे माझं, की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे मला अगदी कमेंट करून नक्की सांगत जा. मी तुम्हाला जे शिकवते ते तुम्हाला कळतं की नाही कळत, त्याच्यामध्ये काय मला स्वतःला अजून काय वेगळे चेंजेस करावे लागतील का नाही, हेही मला नक्की कमेंटमध्ये सुचवा. ठीक आहे. त्याने त्या त्या अनुषंगाने पण मी थोडं त्याच्यामध्ये बदल करेन, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने अजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तरीही बऱ्यापैकी मी तुम्हाला एकदम समजेल असं सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथं बघा आता आपलं हे इथं तुम्ही काठ पण बघू शकता. अजून माझा काठ किती शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपण हे वर्क कंप्लीट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ना हा जो काठ ड्रेपिंग केल्यानंतर ना, साडी ड्रेपिंग केल्यानंतर ना आपण तिची ज्वेलरी जी आहे ती तुम्हाला सुरुवातीला फक्त मी थोडीशीच दाखवणार आहे. कारण बाकीचं जे आहे ते कॉमन आहे. जसं तुम्ही बघू शकता मी मार्किंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल त्या मटेरियलचा वापर करून तुम्हाला जे त्याच्यामध्ये काही ज्वेलरी ॲड करायची आहे, म्हणजे आपल्याकडं जास्त काय म्हणजे शुगर बीड्स असतात, राईस बीड्स असतात, गहू बीड्स असतात, त्यानंतरनं स्टोन चेन असते. तर याचा वापर करून तुम्हाला हवी तशी तुम्ही सुंदर डिझाईन अशी ज्वेलरीची करू शकता. तुम्हाला सुरुवातीला मी एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवेन. बाकीचं तुम्ही तुमचे आहे ना, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं करा आणि तुमचं देवीचं वर्क कसं दिसतंय हेही मला नक्की कमेंट करून सांगा. मी माझा देवीचं वर्क काय होईल हे फायनल लूक पण तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये. पण सुरुवातीला तुम्हाला मी लक्ष्मी कॉईन्स कसे जोडायचे किंवा सुरुवातीचं कसं हे करायचं हे तुम्हाला मी नक्की तिथं सांगेन, दाखवेन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आता इथं बघा जिथं आपलं वर्क म्हणजे जिथं आपल्याला काठ संपणार आहे, तुम्हाला जेवढं लागणार आहे, तेवढं माप घेऊन तुम्ही आहे तो काठ तिथं कट करून घ्यायचा. बघा, आता इथं मी कट करून घेतलेला आहे आणि जो कट केलेला काठ आहे, तिथं पण जसं सुरुवातीला आपण दुमडून घेतलं होतं, तसंच इथं जिथून काठ संपला ना, आपलं वर्क म्हणजे प्लेट्स घालायचं जिथं संपणार आहे, तिथं आपण थोडंसं कट करून घेणार आहोत. पण कट केल्यानंतर ना जो त्याचा पुढचा भाग आहे तो पण दुमडायचा किंवा अगोदर दोन्ही बाजू तुम्हाला लक्षात येणार नाही ना की तुम्हाला किती काठ लागणार आहे, त्यामुळे तिथं तुम्ही शिलाई नाही मारू शकणार. तर तिथं तुम्ही जसं मी सुरुवातीला दुमडून स्टिच केलं तसं तुम्ही तिथं करू शकता. तर बघू शकता कसं तुम्ही माझं साडी ड्रेपिंग आलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी जे शिकवते त्याची जी व्हिडिओ अपलोड करते, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुमच्या कुठे ताई वगैरे असतील की ज्यांना हा करायचा आहे त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.